हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्त रहा। आज मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेले आहे डाळ खिचडीची। डाळ खिचडी हे आपल्यासाठी हेल्दी पण असते आणि मस्त टेस्टी पण लागते। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। डाळ खिचडी बनवण्यासाठी मी एक कांदा घेतला आहे, एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल मिरच्या घेतल्या आहेत। आणि डाळ खिचडी बनवण्यासाठी 1 वाटी तांदूळ, मुगाची डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ आणि तूर डाळ घेतली आहे। चला तर मग आता आपण फोडणी देऊया। कुकर मध्ये आपण डाळ खिचडी बनवणार आहोत। 2 चमचे तेल टाकून घेतले आहे। कुकर मधील तेल गरम झाले आहे। 1 चमचा त्यामध्ये मोहरी टाकून घेते। 1 चमचा जिरे, आपण जो कांदा घेतला आहे तो टाकून घेते। कांदा तेलामध्ये परतून घ्या। कांद्यामध्ये अद्रक, लसूण टाकून घेते। अद्रक लसूण पण परतून घ्या, कांद्यासोबत मिक्स करून घ्या। तेलामध्ये कढीपत्ता टाकून घेते। आपण 4 घेतलेले हिरव्या मिरच्या आहेत ते पण टाकून घेते। हिंग टाकून घेते अर्धा चमचा। तेलामध्ये सर्व जिन्नस परतून घ्या व्यवस्थित। कांदा ते सर्व आता व्यवस्थित परतलं गेला आहे। आता मी यामध्ये टोमॅटो टाकून घेते। 1 टोमॅटो घेतलेलं होतं ते पण तेलात टाकून घ्या। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता आपण यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया। धनिया पावडर, अर्धा चमचा हळद, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता फोडणी होईपर्यंत आता आपण तांदूळ धुवून घेऊया। 1 वाटी तांदूळ आणि सर्व मिळून 1 वाटी डाळ होते। याप्रमाणे प्रमाण घ्यायचे। मी तुम्हाला सर्व मोजून दाखवते। आता हे 1 वाटी तांदूळ आहे आपलं। आता मी मुगाची डाळ टाकली, हरभरा डाळ, मसूर डाळ आणि तुरीची डाळ, हे सर्व आता मिक्स करून घेते। तुम्हाला आता हे वाटीच्या प्रमाणे मोजून दाखवते। तुम्ही बघू शकता हे 1 वाटी झालं आणि उरलेली वस्तू आहे ती पण 1 वाटीच होते। 4 डाळी मिळून 1 वाटी आणि 1 वाटी तांदूळ, तुमची मोठी असो छोटी असो वाटी। आता मी हे सर्व डाळी धुवून घेतल्या आहेत।
तांदूळ आणि डाळ धुवून घेतली आहे। आता आपली फोडणी पण होत आलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान फोडणी झालेली आहे। आता मी त्यामध्ये तांदूळ टाकून घेते। सर्व डाळी आणि तांदूळ कमीत कमी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। तांदूळ आणि डाळ तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या। आता आपले डाळ आणि तांदूळ मिळून 2 वाटे आहेत, तर आपण 4 ग्लास पाणी ओतणार आहोत। 4 ग्लास पाणी ओतलं की तुमची परफेक्ट डाळ खिचडी होते, ना घट्ट होते ना पातळ होते, व्यवस्थित डाळ खिचडी बनते। तांदळामध्ये मी 4 ग्लास पाणी ओतून घेतले आहे। आता चवीनुसार मीठ टाकून घेते। कुकर लावून घेते। कुकरच्या तुम्ही कमीत कमी 3 शिट्ट्या करून घ्या। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत। आता कुकरची हवा घालवते। बघूया आपली डाळ खिचडी कशी झाली आहे। वाव, एकदम मस्त खिचडी झाली आहे। पूर्ण घरात घमघमाट सुटला आहे खिचडीचा। मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण घेतले तर तुमची डाळ खिचडी एकदम परफेक्ट होते। डाळ खिचडी ना पातळ होते ना घट्ट होते। अशा प्रकारे तुम्ही रेसिपी केलात तर चला मग मस्त आता आपण कांद्याच्या चटणी सोबत मस्त आपली डाळ खिचडी खायला देऊया। मस्त साईडला सलाद आणि कांद्याची चटणी वाढली आहे। मस्त गरम खिचडीवर 1 चमचाभर तूप टाका आणि मस्त खाऊन घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा की डाळ खिचडी कशी झाली आणि कशी टेस्ट होती ती। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।